कुट्ट माणूस होता. काळ्या कुट्ट माणसाने राजाचा वेश घेतला होता. तुम्ही इकडे पाहा, तुम्हाला टाकू लागायचे ते पटापट गावऱ्या उचलून लावू लागा. मग कथा कोण करू आपण. इकडं पहा, गोपाल कृष्ण भगवान की. तुम्ही ध्यानात नाही राहिलं तुमच्या काय करायचं तर. गोपाल कृष्ण भगवान की. टावर जरा 3G बसेल काय बनवू तुमच्या गावात. पाय इकडे. काळा कुट्ट वेशधारी माणूस त्या गायीला मारत होता आणि त्या बैलाला मारत होता. त्या गायीच्या डोळ्यामधून अश्रू निघत होते, त्या बैलाच्या डोळ्यामध्ये अश्रू निघत होते आणि तो माणूस त्या ठिकाणी मारत होता. परीक्षित महाराज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राज्य करत होते, राज्य सांभाळत होते. तरी सुद्धा त्यांनी पाहिलं की बाबा आपल्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नाही, कोणालाच दुःख नाही. तरी सुद्धा इथं असं दृश्य पाहायला भेटलं की जिला आपण माता मानतो, जिला आपण माय म्हणतो, आज ती गाय इथं दुःखी दिसते. मग आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तिथं परीक्षित महाराज तिथं गेले आणि विचारले की बाबा काय झालं रे म्हणे, कोण आहे तुम्ही, तुम्ही का रडताय. तो काळा कुट्ट वेशधारी माणूस तिथं उभा होता. गाय रडत होती. तो बैल सुद्धा रडत होता. बैल रडत होता, गाय रडत होती. काय करावं. परीक्षित महाराजांना वाटलं की आपण जिला माय म्हणतो, आपण जिला माता म्हणतो, आज तीच जर रडत असेल, तीच जर दुःखी असेल तर आपलं राज्य करून काय फायदा. परीक्षित महाराज त्या गायी जवळ गेले आणि गायीला सांगायला लागले की हे कल्याणी, काय झालं तुला, का रडते. का रडते असं विचारल्याच्या नंतर ती त्या ठिकाणी सांगायला लागली की बाबा मी पृथ्वी आहे, पण कलियुगाच्या जास्त प्रभावामुळे हा काळा कुट्ट माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हे कलियुग आहे, हा कली पुरुष आहे आणि तो आम्हाला त्या ठिकाणी मारत आहे, आम्हाला त्रास देतोय. गाय सांगायला लागली पृथ्वीवर जर अधर्म वाढला तेव्हा जास्तीत जास्त दुःख जर कोणाला होत असेल तर ते पृथ्वीला होत असत. पृथ्वी रडत होती. त्या बैलाजवळ गेले, बैलाला विचारलं बाबा तू का दुःखी आहेस. तो बैल त्या ठिकाणी धर्माच्या गोष्टी सांगायला लागला की बाबा धर्म कमी झाला, लोक आजकाल भक्ती कोणी करत नाही, नाम साधना कोणी करत नाही, कोणी कोणासोबत चांगलं बोलत नाही. धर्माच्या गोष्टी करत असताना परीक्षित महाराजांनी सांगितले की म्हणे भो अरे तू धर्माबद्दल काहीतरी बोलतो म्हणे, तू साधारण पुरुष नसला पाहिजे, तू ही कोणीतरी मायावीच असला पाहिजे. जसं सांगितलं तू कोणीतरी मायावी असला पाहिजे. त्यावेळेस तो बैल सांगायला लागला की बाबा मी धर्म आहे, कलियुगाच्या प्रभावाने माझे 3 पाय नष्ट झाले, एकाच पायावरती मी उभा आहे. हा कली पुरुष आम्हाला त्या ठिकाणी मारत आहे, आम्हाला त्रास देत आहे. तुम्ही काहीतरी याची विल्हेवाट लावा. परीक्षित महाराजांनी आपला आसूड घेतला आणि तो आसूड त्या कलीला मारायला लागला. जो काळा कुट्ट वेशधारी पुरुष होता त्याला मारायला लागला. जोर जोरात त्याला तो आसूड मारत असताना त्या कलियुगाने सांगितलं की बाबा अरे तुझ्या राज्यामध्ये सगळेच सुखी आहे, मग तू मलाच असं का करतोय रे, मी का सुखी नाही, मलाही कुठेतरी स्थान असायला पाहिजे ना. कलियुगानं सांगितलं की तुझं स्थान कुठं पाहिजे म्हणे, तुला स्थान पाहिजे का तुझं
मला तर राहायला जागा लागेल म्हणे. मी जाऊ कुठं? तुम्ही राजा आहे ना, तुम्हाला सगळ्याची चिंता असायला पाहिजे. मी कुठं जाऊ म्हणे. आता मी कुठं जाऊ असं म्हटल्याच्या बरोबर महाराजांनी सांगितलं, परीक्षित महाराजांनी सांगितलं की जा, कलियुगाला 4 ठिकाणं राहण्यासाठी दिले. द्यूत, आताच भाषेत पत्ते. आता कोण कहतं ते द्यूत? पत्ते, मद्यपान, तंबाखू, बिडी, सिगरेट. तंबाखू का खाऊ नये माणसाने? त्याच्या मागे कारण असं आहे की तंबाखू खाल्ल्याच्या नंतर माणसाला किती पातक लागतं. गायीचं मांस खाल्ल्याचं पातक त्याला लागत असतं. कारण एक वेळेस गाय खोटं बोलली आणि गाय खोटं बोलल्याच्या नंतर गरुड महाराजांनी देवासोबत खोटं बोलली आणि ते गरुड महाराजाला सहन झालं नाही, म्हणून गरुड महाराजांनी आपले पंख फडफडवले. पंख फडकवल्याच्या नंतर ते एक पंख त्या ठिकाणी गायीच्या पाठीवरती लागला आणि गायीच्या पाठीवरती तो पंखाचा प्रहार झाल्यामुळं तिथं रक्तस्त्राव व्हायला लागला, रक्त वाहायला लागलं. आणि ते रक्त जिथं पडलं त्या रक्तातून जे झाड उगवलं ते झाड तंबाखूच आहे. तंबाखूची उत्पत्ती कशापासून आहे? गायीच्या रक्तापासून. तंबाखू खाल्ल्याच्या नंतर आपल्याला मग ते पातक कोणतं लागणार आहे? त्याच्यासाठी तंबाखू खायची नाही. पहिलं सांगितलं द्यूत, दुसरं सांगितलं मद्यपान, तिसरं सांगितलं व्याभिचार. परस्त्री सोबत परपुरुषासोबत व्याभिचार तिसरं स्थान दिलं. आणि चौथं सांगितलं हिंसा. तुम्ही जे रविवार, मंगळवार, शुक्रवार फाट्यावरचं खाता ना काळ्या पन्नीतलं, सगळे माळकरी बसले काही तर कोणाच्या गळ्यात माळ आहे? माळ आहे. कोणाच्या गळ्यात नाहीये? करा ना तू बरं मग आता. वा, हिंसा करायची नाही. कलियुगाने सांगितलं की म्हणे बाबा, अरे 4ही ठिकाणं घाण झाले म्हणे. 4ही ठिकाणी मी राहत नाही म्हणे. मला असं एखादं वेगळं ठिकाण द्या. 4ही ठिकाणं घाण झाले म्हणे, चांगलं एखादं ठिकाण द्या. परीक्षित महाराज सांगायला लागले की चांगलं ठिकाण कोणतं रे म्हणे. 5वं ठिकाण दिलं सोनं. ऐका व्यवस्थित, 5वं ठिकाण कोणतं सांगितलं? सोनं. काय सांगितलं? सोनं. कलियुगाचा प्रभाव कुठे आहे? द्यूतात, मद्यपानात, हिंसेत, व्याभिचारात आणि 5वं ठिकाणी सोनं. उद्यापासून कोण सोनं घालायचं? जेवढ्या काही पोता गीता काढून ठेवशान त्या सगळ्या पोता इथं सकाळी कथेत जमा करून द्यायच्या. चालन का? सोनं जीवाचा काळ राहत. पा काय झालं, आमच्याकडे एक म्हातारी होती. आपल्या तुळजापूर सारखं गाव होतं. म्हातारी शेतात राहत होती. तुम्हाला बाजार कधीचा असतो? बाजार शनिवारचा. कुठलचा? देऊळगाव राजाचा. आता भानगड अशी झाली की गावात सप्ताह चालू होता आणि शनिवार आला. देऊळगाव राजाचा बाजार होता. म्हातारीनं पाहिलं, म्हातारी बाजारात गेली. बाजारात गेल्याच्या नंतर तिनं भाजीपाला बाकी जे काय लागतं ते सगळं घेतलं. नंतर म्हातारी, नाही ती म्हातारी नाही ना, तिकडं कशाला पाहता, नावं नाही घेत मी कोणाची. ती म्हातारी बाजारात गेली. बाजारात गेल्याच्या नंतर तिनं पाहिलं, सगळं घेणं झालं आणि तिला एक त्या बेल्टेक्सचं दुकान दिसलं. नकली पोता, नकली शवनपीस, नकली पुतळ्या राहत नाही का, हा तिला ते नकली दुकान दिसलं. आणि ती त्या नकलीच्या दुकानात गेली. म्हणे बाबा कशा पोता द्यायला? म्हणे 50 लय, म्हणे 100 लय, म्हणे 40 लय, म्हणे 30 लय. अशा तिनं 4-5 पोता घेतल्या आणि गळ्यात घातल्या. आता बाजार केला. तिच्या गळ्यात त्या पोतात चमचम करत असत्या. जे खोटं असतं ते जास्त चमकत असतं. जास्त चमचम करत होत्या. 2-3 चोरांनी पाहिलं. चोर त्या म्हातारीकडे पाहायला लागले. म्हणे म्हातारी चांगली शावकार दिसते म्हणे, म्हातारीवर डाका टाकायचा म्हणे आपल्याला. आता त्या चोरानं पाहिलं म्हातारी जाती कुठं.
त्या म्हातारीने एका रिक्षात बसली, देऊळगाव राजापासून रिक्षात बसली, यायला लागली, शेतात राहत होती. त्या चोराने बी पाहिलं, त्याने एक रिक्षा केली, त्या रिक्षात बसले, चोर मागून यायला लागले. म्हातारीवर ध्यानच ठेवून होते. म्हातारी आता रिक्षाच्या खाली उतरली, चोर बी रिक्षाच्या खाली उतरले, म्हातारीवर ध्यान ठेवून होते. म्हातारी ढेकळायनं तिला झाली होती संध्याकाळ, कीर्तनास टाईम झाला होता यायला. आत्ती घरी गेली, अंधार पडला होता, पण चोर म्हणायला लागले की नाही आज किती पैसे गेले चालते म्हणून म्हातारी लुटायची म्हणे. लुटून आपले पैसे खर्च किती घेईन म्हणे म्हातारीचे एका म्हणे का बाकीच तर आपल्याला भेटन म्हणे. मग ते चोरायनं काय केलं, तिच्या माग लागली. ती म्हातारी ढेकळायनं चालत गेली. आता या चोरा नेहमी गावाही चोऱ्या करत होते, त्याला काही त्या ढेकळायनं चालायची सवय नव्हती. पडत जडत गेले. ती दुसरं म्हणते अपार म्हणे बोय आप ढेकळायनं चालायची काय आपली टाप नाही म्हणे, मीठूनच वापस जात म्हणे. बावळे आणि काय करू आला, एक पोत जर केले तर आयुष्यभर तुला बसून खाता येईन, चाल म्हणे मरू का तरू म्हणे. म्हातारी लुटायची म्हणे आपल्याला. ढेकळं तुडवत पडत जडत म्हातारी माग गेले. आता म्हातारीनं पाहिलं की सगळे जण गावात कीर्तन चालू होतं म्हणे, सगळे जण कीर्तनाला जायला होते, म्हातारी एकटीच घरी होती. चोरायनं पाहिलं की घरी बी कोणी नाही म्हणे, म्हातारी एकटीचे. वाडीवरचे त्याच्यावरचे जवळपासचे सगळे कीर्तनाला जायला होते, म्हातारी एकटीच घरी होती. चोर आले, आमच्या चोरायनं म्हातारीकडे पाहिलं, 4 जण होते. एकान म्हातारीच्या अंगावर गोधडी टाकली, एकान म्हातारीला दाबून धरलं, तिसऱ्यानं म्हातारीचे दागिने काढून घेतले, चौथ्यानं म्हातारीच्या गोधड्या काढून टाकल्या आणि ते पळत सुटले. आता म्हातारी नकली आणेल होतं ना, मग तोंड तर चुप ठेवा. नेले तर नेली, हिचं काय तोटा झालं असतं 100-150 रुपयाचं नुकसान. आता चोराला वाटलं चांगला माल गावला म्हणे, ते चोराचे पळी सुटले. म्हातारी म्हणती काय मेल्यावर की पळून किती पळणार आहे म्हण तुम्ही, काय करणार आहे, जा म्हणे मेल्यावर घेऊन बुवाजवळचं नाही. जसं बुवाजवळचं म्हणलं, त्या चोरायची तळपायाची आग मस्तकात गेली. ते म्हणते की या पाय पहिलं शियायचं मन नव्हतं, दुसऱ्या तिसरी एसटी रिक्षावालं कोणी शियायला तयार नव्हतं म्हणे. 100ची रिक्षा 400 मध्ये केली म्हणे, तेवढ्या नाही ढेकळत तुडवत आले म्हणे. आता म्हातारीला सोडायचं नाही म्हणे. चारी वापस आले, डबल कोदाडी टाकली म्हाताऱ्याच्या अंगावर, दना फटके गेले. म्हातारी जागीच गेली. सोनं जीवाचा काळ आहे. 5वी जागा दिली सोन्यात, पण ते कोणत्या सोन्यात दिली, सगळ्या सोन्यात नाही दिली. जे सोनं अधर्माने कमवलं, ज्याच्यासाठी कष्ट लागले नाही, जे दुसऱ्याचं लुबाडलं, अधर्माने कमवलं, अशा सोन्यामध्ये कलियुगाचं स्थान आहे. म्हणून 5 ठिकाणी त्या कलियुगाला राहण्यासाठी जागा दिली. परीक्षित महाराजांनी परत एक वेळेस तिथून निघत असताना एक ऋषी होते. ऋषी त्या ठिकाणी साधना करत होते, तपश्चर्या करत होते. त्या ऋषी जवळ आले आणि साधू त्यांनी पाहिलं की ते एक कोणीतरी साधू बसलाय म्हणे, तो साधू तपश्चर्या करतोय. आता साधू बाबाला सांगितलं, ओ बाबा अहो मी दमून थकून आलो, मला पाणी द्या ना. असं म्हणल्यास नंतर त्या साधू बाबाला काहीच घम पस्तावा नव्हता, साधू बाबाला काहीच फिकीर नव्हती, जसेच तसे ते साधनेमध्ये मग्न होते. पण नंतर असं सांगितल्याच्या नंतर ते साधू बाबा जागे झाले नाही. मग परीक्षित महाराजाच्या आता कलियुगाला भेटून येल होते, म्हणून परीक्षित महाराजांच्या बुद्धीमध्ये थोडा फॉल्ट झाला आणि इकडे त्याला वाटलं की येव साधू बाबा ढोंग करतो म्हणे, येव काही खरा साधू नाही. तिथं आले आणि त्यांनी एक मेलेला साप होता, तो मेलेला साप त्या ठिकाणी त्या साधू बाबाच्या गळ्यामध्ये टाकला. साधू बाबाच्या गळ्यात मेलेला साप टाकल्याच्या नंतर काही वेळेच्या नंतर त्यांचा पुत्र शृंगी ऋषी तिथे खेळत होते. शृंगी ऋषीने पाहिलं की आपले बाबा साधनेत बसले आणि कोणीतरी आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला. शृंगी ऋषी तिथे आले आणि त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. सांगितलं की बाबा ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये
साप टाकला असेल, मेलेला साप टाकला असेल, येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पाचा दंश होऊन मरण पावेल. आणि असं सांगितल्याच्या नंतर काही वेळेच्या नंतर ते साधू महात्मे जागे झाले. साधू महात्मे जागे झाले, त्यांनी सांगितलं की काय केलं रे तू? म्हणे मी शाप दिला. कोणाला दिला? म्हणे ज्याने काही तुमच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला म्हणे त्यानेच काय केलं, मी त्याला शाप दिला की त्याचा 7 दिवसामध्ये मृत्यू होईल. साधू महात्म्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने पाहिलं तर तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात परीक्षित महाराज होते. परीक्षित महाराजांच्या राज्यामध्ये कोणीच दुःखी नव्हतं. आणि त्यावेळेस त्या महात्म्यांनी सांगितलं की काय केलं रे तू? येड्यासारखं कितीतरी त्यांना आज जर राजा मेला म्हणे तर प्रजेचं पाहायचं कोण? टाकला असता तर टाकला असता म्हणे साप. तुला काय झालं होतं? तू शाप द्यायचा नसता. कारण परीक्षित महाराज खूप चांगले आहेत. त्यानं सांगितलं म्हणे बाबा चुकलो म्हणे मी, मग आता उशाप काय द्यायचा? जाऊ दे म्हणे 7 दिवसात तो मरण पावेन, पण 7 दिवसात त्याला मुक्ती सुद्धा भेटेल. परीक्षित महाराजाला कळालं. परीक्षित महाराज त्या ठिकाणी पाहायला लागले, इकडे तिकडे पाहिलं आणि कळालं की आपल्याला कोणीतरी शाप दिला. आणि शाप दिल्याच्या नंतर परीक्षित महाराज म्हणायला लागले की बाबा आता 7 दिवसामध्ये माझी मुक्ती कशाने भेटेल, 7 दिवसामध्ये माझा उद्धार कशाने होईल, असं एखादं काहीतरी साधन सांगा. साधन सांगितलं. श्रीमद भागवत महापुराण कथा. मग शुकदेव भगवंताकडे गेले. भगवंताच्या मुखामधून परीक्षित महाराजांनी 7 दिवसाची कथा ऐकली. कथा ऐकल्याच्या नंतर 7 दिवसामध्ये कोणत्या कोणत्या कथा परीक्षित महाराजांनी ऐकल्या ते आपल्याला पाहायचंय. परीक्षित महाराजांना विविध प्रश्न विचारले. प्रश्न विचारत असताना सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, भगवंताचं पहिलं विराट शरीर उत्पन्न झालं. विराट शरीर उत्पन्न झाल्याच्या नंतर त्याच्यापासून सृष्टीची रचना झाली. सृष्टीचा विस्तार झाला. नंतर हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप नावाचे दोनही दैत्याने अधर्म वाढवला. दोन्ही दैत्य इथे पृथ्वीवरती अधर्म वाढवत असताना काय करायचं आता? मोक्षाचं साधन कोणतं आहे? म्हणून सगळ्या देवांनी विनंती केली. पहिले हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने अधर्म वाढवला. भगवंताची धावा केला, भगवंताची आराधना केली. भगवंताचं त्या ठिकाणी वराह अवतार, वराह स्वरूप प्रगट झालं. वराह देव भगवान की जय. हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी वराह भगवंताचा अवतार झाला. वराह भगवंताने त्या ठिकाणी हिरण्याक्षाचा वध केला. मग नंतर हिरण्यकश्यप नावाचा दैत्य होता. त्या हिरण्यकश्यपाने अधर्म वाढवला. त्यांना एक प्रल्हाद नावाचा पुत्र झाला. त्या प्रल्हादाला कितीतरी वेदना झाल्या. हिरण्यकश्यपाने तपश्चर्या केली होती आणि फळ मागून घेतलं होतं की बाबा मी आत मरणार नाही, बाहेर मरणार नाही, खाली मरणार नाही, वर मरणार नाही, स्त्रीच्या हाताने मरणार नाही, पुरुषाच्या हाताने मरणार नाही, पक्षाच्या हाताने मरणार नाही, प्राण्याच्या हाताने मरणार नाही, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही. 12 महिन्यातल्या 12 एकाही महिन्यात मी मरणार नाही. हिरण्यकश्यपाने वर मागून घेतला. आता हिरण्यकश्यपाला वाटलं मी अमर झालो, म्हणून हिरण्यकश्यपाने सुद्धा अधर्म वाढवायला सुरुवात केली. जिकडे तिकडे फक्त अधर्म वाढत होता. प्रल्हादजींना खूप सारा त्रास दिला. मग नंतर देवाचा स्वभाव असा आहे की एक वेळेस देवाला त्रास झाला तर चालेल, पण देवाच्या भक्ताला त्रास झालेला देवाला आवडत नाही. प्रल्हादजींना त्रास दिला. प्रल्हादजींना त्रास दिल्याच्या नंतर देवाला राहावलं नाही. हिरण्यकश्यपाने सांगितलं की सांग म्हणे तुझा देव कुठे? प्रल्हादजींनी सांगितलं की माझा देव चराचरामध्ये सामावून आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. पृथ्वीच्या कणाकणामध्ये माझा भगवंत सामावून राहिला म्हणे. पृथ्वीच्या कणाकणामध्ये माझा भगवंत आहे. सांग म्हणे या खांबामध्ये तुझा भगवंत आहे का? प्रल्हादजींनी सांगितलं की हो, या खांबामध्ये सुद्धा माझा भगवंत आहे. मग क्षणात त्या ठिकाणी त्या खांबामध्ये आण म्हणे तुझ्या भगवंताला. प्रल्हादजींनी त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण केलं.
ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो